चांगले निर्णय होऊ शकतं, तर त्या संदर्भात आम्ही विचार बच्चू कडू हे महायुतीत मागील अनेक दिवसांपासून नाखुश आहेत आणि कुठेतरी बाहेर पडण्याचा आता अंतिम निर्णय झालाय का? नाही, नाखुश वगैरेचा विषय नाही. आम्ही मुद्द्यावरच लढू, मुद्द्याच्या संदर्भातच आम्ही चर्चा करू आणि या सगळ्या संदर्भात शेतकरी, मजूर, कष्टकरी, कामकरी असणार, या सगळ्या संदर्भात एकदा आम्ही CM साहेबांशी भेटणार आहोत. ते काय सकारात्मकता याच्यात दाखवतं ते पाहू आणि मग नाही त्यांच्या सरकारकडून, ह्या सरकारकडून नाही झालं तर मग आपण मी तरी सध्या 15-20 आमदार ठिकाणी लढून तसा मी प्रयत्न प्रॉपर करणार. आघाडी महाराष्ट्रात पाहायला मिळेल. तिसऱ्या आघाडीचं मी सध्या बोलणार नाही, पण मी माझा स्वतः निर्णय घेणार. मी स्वतः शेतकरी म्हणून लोकांसमोर जाऊ, कष्टकरी मजूर म्हणून लोकांसमोर जाऊ, पण त्या अगोदर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार. त्या बैठकीमध्ये ते काय म्हणतं ते पाहू. आम्ही मंत्रिपदाची मागणी नाही करणार, येत्या निवडून आल्यानंतर तुम्ही आम्हाला मंत्रिपद द्या असंही म्हणणार नाही. पण जर आज शेतकऱ्याच्या निर्णयाबाबत जर ते भूमिका, जसं दिव्यांगाच्या बाबतीत असेल, या सगळ्या संदर्भात जर ते निर्णय घेत असेल तर मग आपण समोर काय सध्या मी लढत नाही. मी तुम्हाला काय म्हटलंय का, आमचे जे काही 15-20 मुद्दे आहे त्या मुद्द्यावर जर सकारात्मक चर्चा झाली आणि त्या संदर्भात जर निवडणुकीच्या अगोदर काही निर्णय शेतकऱ्याच्या बाजूचे, दिव्यांगाच्या बाजूचे घेतले तर मग आम्ही स्वातंत्र्य लढण्याचा विचार थांबू. परंतु सरकारनं जर शेतकऱ्याच्या संदर्भात निर्णय जर घेतले नाही, मजुराच्या, प्रकल्पग्रस्ताच्या बाबतीत निर्णय घेतले नाही, शेतमजुराच्या संदर्भात घेतले नाही, तर मग मात्र बच्चू कडू स्वातंत्र्य लढेल. मी आज रविकांतजी तुपकर आणि संभाजीराजे आणि आप यांच्यासोबत काल मी त्यांच्या एका कार्यक्रमाला, स्वराज्य पक्षाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांचा आग्रह होता सगळ्या कार्यकर्त्यांचा का आपण एकत्रित होऊन शेतकरी, मजूर यांच्यासाठी लढलो पाहिजे. आता त्या सगळ्या संदर्भात आत्ता तरी पूर्ण चर्चा झाली नाही. आम्ही पहिले मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेबांशी बोलू. त्यांनी जर या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर मग आमची स्वातंत्र्य लढाई राहील. महाविकास आघाडीने ऑफर दिली तर त्यांच्यासोबत जाणार का? मग आता कोण ऑफर दिलं, काय झालंय का काँग्रेसने तेच केलंय. देशामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक काँग्रेसच्या राज्यात झाली, भाजपाच्या राज्यात होतं आहे. या सगळ्या योजना येताना कष्टकरी, कामकरी, जो मेहनत आहे, श्रमावर आधारित जो जगतं, त्याच्यासाठी काही मिळत नाही. आपण योजना काढतोय ते केल्या पाहिजे, मान्य आहे. आज 1500 रुपये लेक लाडकीला आपण देणार, ठीक आहे, पण आमच्या शेतीमालाच्या भावाचं काय, दुधाच्या दराचं काय, आमच्या मजुराचं काय, जो कबाड कष्ट करून रोज जगतं, आयुष्यभर त्याचं कामात जातं, त्याला बोनस तर द्या. अशा ह्या सगळ्या विषमतेची दरी जे निर्माण होत आहे, या देशामध्ये जातीची दरी तेळ निर्माण केलेलं दाखवलं जातं, पण खरा वाद जो आहे ते बेमानीनं जगणारे लोक, जे श्रीमंत झाले, करोडपती झाले, ते आणि कष्टानं जगून गरीब राहिले, अशी एक दरी आहे. ती दरी आम्ही खऱ्या अर्थानं कमी करण्याचं काम याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नावाने ज्या योजना लागू झाल्या त्यासाठी आता त्याच्या प्रचार प्रसारासाठी, जाहिरातीसाठी 5500 कोटी सरकारनं मंजूर केले. कसं पाहता याकडे? मला असं वाटतं का या सगळ्या संदर्भात योजनेसाठी जाहिरात ठीक आहे का बाबा, लोकांपर्यंत ती योजना गेली पाहिजे याच्यासाठी केली, ठीक आहे, पण पक्षाचा प्रचार म्हणून करत असेल तर ते चुकीचं आहे आणि ते करू नये सरकारनं. इतर छोट्या पक्षांसोबत आणखी बोलणी करणार आहात का? तुम्ही आता सध्या तरी सध्या आम्ही काही करणार नाही. पहिले आम्ही अधिवेशन संपल्यावर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आमचे दिव्यांग बांधव, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न समोर ठेवू आणि त्यांनी जर प्रतिसाद दिला नाही तर मग आम्ही, तुम्हाला माहीत आहे आम्हाला कोणाला विचारायला लागत नाही.